खूप जास्त दिवसांचे उपवास असले ना की आपण उपवासाचे हलके फुलके आणि झटपट तयार होणारे पदार्थ खाणं पसंत करतो। आता त्यातलाच एक प्रकार म्हणजे उपवासाची साबुदाणा खीर। ही साबुदाणा खीर बनवायला अतिशय सोपी आहे। अवघ्या 10 मिनिटात झटपट बनून तयार होते। अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही उपवासाची साबुदाणा खीर चवीला अतिशय मस्त लागते। छान रबडीदार बनून तयार होते। घरात उपलब्ध असलेल्या मोजक्याच साहित्याचा वापर करून इथे आपण ही मस्त तोंडात टाकताच विरघळणारी छान अशी सुमधुर साबुदाण्याची खीर बनवून तयार केलेली आहे। तर ही साबुदाण्याची खीर कशी बनवायची ते पाहूया। तर आज इथे आपण आहे ना अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये ही खीर बनवतोय। त्यासाठी बघा इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर हा 100 ग्रॅम इतका साबुदाणा आहे। साबुदाणा आपल्याला आहे ना स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे। हलक्या हाताने चोळून याला आपल्याला धुवायचं आहे, खूप जास्त याला चोळायचं नाही। त्यानंतर आहे ना साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल इतपत पाणी घालून साधारण 2-3 तासासाठी आपल्याला साबुदाणा भिजत ठेवायचा आहे, किंवा तुम्ही याला आहे ना रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। तर हे बघा साबुदाणा मी भांड्यामध्ये काढून घेतला। त्यानंतर साबुदाणा स्वच्छ धुवून 2-3 तासासाठी भिजवून घेतलेला आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा हा साबुदाणा भिजलाय, छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे। आता आहे ना मी यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलेला आहे। तर साबुदाण्यामध्ये ना स्टार्च असतो आणि साबुदाणा शिजत असताना त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, तसं होऊ नये याकरता काय करायचंय, त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि साबुदाण्याच्या प्रत्येक दाण्याला ते व्यवस्थित लावून घ्यायचंय। म्हणजे मग साबुदाणा छान मोकळा सुटसुटीत शिजला जातो आणि खीर सुद्धा अगदी मस्त होते, तोंडात टाकताच ती विरघळते। यानंतर इथे बघा मी खीर बनवण्यासाठी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही म्हशीच्या दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता मध्यम गॅसवरती दुधाला आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे। तर हे बघा मध्यम गॅसवरती मी दुधाला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। दुधाला छान उकळी आली की आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घालूया भिजवलेला साबुदाणा। तर भिजवलेला साबुदाणा यामध्ये घालायचा, याला तळापासून एकदा हलवून घ्यायचं आणि मंद गॅसवरती याला आहे ना आपल्याला शिजू द्यायचंय। साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट होईस तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर मंद गॅसवरती साबुदाणा शिजतोय तोपर्यंत आपण खीरसाठी लागणारी बाकीची तयारी करून घेऊ। तर खीरीला छान दाटसरपणा यावा याकरता इथे मी 4 काजू आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे ना मिक्सरवर फिरून थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचंय। तर हे घातल्यामुळे एकतर खीरीला चव छान येते, खीर छान दाटसर होते आणि पौष्टिक सुद्धा। तर इथे आपलं हे वाटण तयार करून झालं। यानंतर काय करायचंय बघा इथे मी तडकापात्रामध्ये 2 चमचे इतकं साजूक तूप काढून घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे। मंद गॅसवरती याला मस्त खरपूस असं भाजून घ्यायचे। इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स वापरू शकता। तर बघा मस्त असं याला खरपूस तुपावर परतून घेतलं। तर ही तयारी होईस तोपर्यंत बघा आपली खीर सुद्धा मंद गॅसवरती छान अशी शिजलेली आहे। छान याला दाटसरपणा आलेला आहे आणि यामध्ये घातलेला साबुदाणा सुद्धा मस्त असा शिजल्यामुळे ट्रान्सपरंट झालेला आहे। मंद गॅसवरती खीर शिजवून घेत असताना याला आहे ना आपल्याला अधूनमधून चमच्याने तळापासून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मग खीर कढईच्या बुडाशी किंवा तळाशी चिकटत नाही। तर आता काय करायचंय, आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवरती खीर मी तळापासून ढवळत शिजवून घेतली। त्यानंतर बघा खीर छान दाटसर झालेली आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली काजू आणि सुक्या खोबऱ्याची भरड घालायची आणि याला आहे ना हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सुका खोबरं आणि काजूची पावडर यामध्ये घातलेली असल्यामुळे बघा खीरीला छान असा एकसंधपणा येतो। एकीकडे साबुदाणा एकीकडे दूध असं होत नाही, मस्त अशी दाटसर खीर बनून तयार होते। पळीच्या मागच्या बाजूला बघा जो एक लेयर तयार झालेला आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की ती मस्त अशी दाटसर खीर बनून तयार झालेली आहे। आता आहे ना यामध्ये आपल्याला घालायची साखर। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता। मी यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मधून 4 ते 5 चमचे साखर यामध्ये घातलेली आहे। साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावी, एकजीव व्हावी याकरता याला तळापासून एकदा आपल्याला हलवून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला मध्यम गॅसवरती याला शिजू द्यायचंय। यानंतर घालूयात अर्धा चमचा विलायची पावडर। उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। सोबतच यामध्ये तळून घेतलेले बदाम आणि काजूचे काप घातले आणि याला आहे ना व्यवस्थित खीरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। छान अशी दाटसर सुमधुर आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे।
आता गॅस मी बंद केलेला आहे आणि त्यानंतर फक्त 1 चमचाभर मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे, जेणेकरून खीर चवीला छान लागेल। आता खिरीमध्ये तुम्हाला साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा असेल तर काय करायचं, गॅस बंद करायचा आहे। खीर थोडीशी थंड करून कोमट असतानाच खिरीमध्ये आपल्याला किसलेला या स्टेजला गूळ घालायचा आहे, म्हणजे मग खीर चवीला चांगली लागते आणि यामध्ये असलेलं दूध सुद्धा फुटणार नाही। तर हे बघा, मस्त अशी ही रबडीदार छान दाणेदार खीर आपली बनून तयार झालेली आहे। ही खीर तुम्ही गरम गरम असताना खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ली तरी सुद्धा खायला खूप छान लागते। तर अशा रीतीने ना आपली अगदी पचायला हलकी आणि मस्त अशी सुमधुर, तोंडात टाकताच विरघळणारी पौष्टिक अशी साबुदाण्याची खीर बनून या ठिकाणी तयार झालेली आहे। अतिशय कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी, पचायला हलकी आणि बनवायला सोपी साबुदाण्याची खीर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।